नमस्कार, मी सुवर्णा 3च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एका महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करूया। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 20 किंवा 21 तारखेला मुंबईमध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते। या घडीला महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी चर्चा सुरू झालेली आहे। आता तर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही व्हायला लागली आहे की दोघांचंच हे सरकार आहे, दोघांचंच हे मंत्रिमंडळ आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच राज्याचा गाडा हाकतायत। आता शपथविधी होऊनही 2-3 आठवडे होऊन गेलेले आहेत, तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही? तर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातली ही बातमी समोर येते आहे की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 20 किंवा 21 तारखेला मुंबईमध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे अशी माहिती मिळते आहे। अगदी साधेपणाने राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी होईल अशी शक्यता आहे। शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सध्या मंत्र्यांमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं समोर आलंय। पूरस्थितीमुळे काही मंत्र्यांनी हा शपथविधी साधेपणाने व्हावा असं मत व्यक्त केलंय, तर काहींनी शपथविधी दिमाखात करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे। कोल्हापुरातील शिवसेनेचे संजय मंडलिक शिंदे गटामध्ये सामील होणार आहेत अशी माहिती समोर येते आहे। त्यातच आता संजय मंडलिक गटाची कोल्हापुरामध्ये बैठक होतीये। सदाशिव मंडलिक साखर कारखाना परिसरात ही बैठक होते आहे। जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते या बैठकीला हजर असतील असं समोर येत आहे, असं कळतंय। शिंदे गटामध्ये सहभागी होण्याकरता ही बैठक असल्याची माहिती आहे। आणि आता बातमी शिवसेनेतल्या गळती संदर्भातली। शिवसेनेतील नेत्यांच्या बंडाळीनंतर आता कार्यकर्ता सुद्धा शिंदे गटात सामील होऊ लागलेले आहेत। त्यातच आता खासदार भावना गवळी समर्थकांची भर पडली आहे। गवळी गटाच्या 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार आहेत। एकनाथ शिंदे गटाचे ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र पाठक कालपासून यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत। कालपर्यंत आमदार संजय राठोड समर्थक शिंदेंच्या समर्थनात होते। त्यातच आता खासदार भावना गवळी समर्थकांचीही भर पडली आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यात शिंदे समर्थकांची भर पडत असताना आता खासदार भावना गवळी ही शिंदे गटात जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बातमी शिवसेनेतली। शिंदे गट आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या चर्चा राजकारणात रंगू लागल्या आहेत। बंडखोर शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरेंनी अनेकदा परत बोलवण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही। अनेक शिवसैनिकांची दोघांनी एकत्र यावं अशी इच्छा आहे, पण शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापायी सनसनाटी निर्माण करायचा प्रयत्न करत शिंदे ठाकरे एकत्र येणार असल्याचं ट्विट केलं। मात्र सय्यद यांचं ट्विट हे केवळ प्रसिद्धीसाठी असल्याच्या चर्चा राज्यात रंगल्या आहेत। शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येत आहेत शिंदे आणि उद्धव ठाकरे, हे ऐकून बरं वाटलं। शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि त्यांनी उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली अशा प्रकारचे एक ट्विट दीपाली सय्यद यांनी केले। मोठ्या मनानं त्यांनी ती निभावली हे स्पष्ट झालंय। या मध्यस्थीकरता भाजप नेत्यांनी मदत केली, याबाबत धन्यवाद असं सुद्धा त्या म्हणाल्यात। चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, म्हणजे हे दोघं भेटतील आणि हे दोघं एकमेकांशी चर्चा करतील अशा प्रकारे ट्विट दीपाली सय्यद यांनी केलंय। त्यावर त्यांना संजय राऊतांनी फटकारलेला आहे, पण तरी देखील हव्यासापोटी, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे ट्विट दीपाली सय्यद यांनी केलंय असं समजते, अशा चर्चा होत आहेत। मला अशी मनातून माझी इच्छा आहे की माझ्यापैकी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जे शिवसैनिक सगळे कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्या मनातली इच्छा आहे की हे सगळ्यांनी एकत्र यावं। त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांपर्यंत आपली भूमिका पोहोचवणं किंवा त्यांना सांगणं की असं हे व्हायला पाहिजे, हे झालं तर उत्तम आहे किंवा काय, हे प्रत्येकाच्या मनात आहे, पण कोणी बोलून दाखवत नाहीये, कोणी पुढे एक पुढाकार घेत नाहीये। आणि त्याच्यामुळेच मी हे स्टेप पुढे घेतला। आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी जी दरी आहे, जे प्रत्येकजण कुठेतरी इगो अडकला आहे कोणाच्या मध्ये, की कोणी काहीतरी म्हणते, कोणी काहीतरी, हा लवकरात लवकर संपेल आणि हे लवकर लवकर एकत्र येतील। या सगळ्या प्रकरणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी काय म्हटलं बघूयात, ऐकूयात। श्री शिंदेजी यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर शिवसेना पुढे जावी ही भावना व्यक्त करत या संदर्भातला उठाव केला। या उठावाचं कारण दूर दूर पर्यंत खुर्ची, सत्ता, पद नव्हतं, पण जेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली द्यायला सुरुवात झाली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष करणारे, आयुष्यभर शिवसैनिकांना
देशभक्ती, प्रखर राष्ट्रवाद, हिंदुत्व या गोष्टीचा संदेश देणारे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी सांगितल्यावर की ज्या दिवशी आम्ही काँग्रेस सोबत जाऊ त्या दिवशी मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करेन, एवढी स्पष्ट भावना. पण उद्धवजी सोनियाजींना भेटतायत, तिथं जाऊन वाकत आहे, त्या ठिकाणी जाऊन आदित्य ठाकरेजी राहुल गांधीच्या समोर नमस्कार करताय. या ओके. गोष्टी जो खरा शिवसैनिक आहे त्याला पसंत कुठे येईल? आणि म्हणून दिलजमाई करण्याचा प्रश्नच नाही. उद्धवजींनी जर हे स्पष्ट भूमिका घेतली की माझी जी भूमिका आहे ती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी आहे. हो, माझी चूक झाली, मी सरजी उस्मानीला अटक करायला हवी होती, ही माझी चूक झाली. शिंदे आणि फडणवीस सरकारवर संजय राऊत यांनी पुन्हा कडाडून टीका केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 164(1) अ नुसार राज्याचं मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचं असणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 2 जणांचं कॅबिनेट करून राज्याची चेष्टा चालवली आहे अशी टीका राऊतांनी केली. यावरून आशिष शेलार आणि संजय राऊतांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर पुन्हा राऊत यांनी नव्या सरकारला सुनावलं. सगळ्यांना शिवसेना फोडल्याच्या, पण शिवसेना अशी सहज फुटणार नाही. धमकी, दहशतवाद, पैशाचे आमिष, लोभ, प्रलोभनं यातून हा पक्ष कधी फुटणार नाही. आम्ही सगळे आहोत, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहोत. नेतृत्व आमचं त्यांचं पक्का आहे. फक्त दोघांचं कॅबिनेट हा देशामध्ये चेष्टेचा विषय झालेला आहे. इतकी चेष्टा महाराष्ट्राची यापूर्वी कधीच झाली नव्हती. एक दूजे के लिए हा नवीन एक लव स्टोरी लिहिली जाते आहे. हम बने तुम बने एक दूजे के लिए, वासु और सपना. काही करतात. संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांना सल्ला आहे की आता घरी गेल्यावर त्यांनी रात्री नक्की गजनी सिनेमा बघावा. ज्या लोकांना विसरण्याची सवय असते अशा सगळ्या पंडितांनी गजनी नक्की बघावा. त्यांचं स्वतःचं राज्य ज्या वेळेला होतं महाराष्ट्र विकास आघाडीचं, त्यावेळेला किती मंत्री होते 32 दिवस याचं उत्तर त्यांनी द्यावं. याचा अर्थ त्यांचं सरकारच अनधिकृत होतं का असं म्हणता येईल का? बरं, मला भविष्यात होणाऱ्या दुर्घटनाही माहीत आहे. घटना कशाला पाहिजे? घटनेला नैतिकतेचा आधार आहे. आमच्या घटनेला हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभं आहे का? हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकतं का? तसं असेल तर अजून मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही 15 दिवसानंतरही? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. कारण 40 आमदारांमधले अनेक आमदार आहेत, त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांच्या संदर्भात सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. अशा वेळेला जर शपथ घेतली तर सरकार कोसळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता विरोधी पक्षांकडून उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा केली जाणार आहे अशी माहिती मिळते आहे. भाजपनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांचा उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता कायम आहे. तर आज होणाऱ्या बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत फोनवरून चर्चाही केली. राष्ट्रपती पदाबाबत तुम्ही मुर्मू यांना पाठिंबा दिलेला आहे, मात्र उपराष्ट्रपतीबाबत देखील असाच निर्णय घेतला जाईल का? आज संध्याकाळी माननीय पवार साहेबांकडे मीटिंग आहे, बैठक आहे त्या संदर्भात विरोधी पक्षाची, आणि त्यानंतर सगळे मिळून निर्णय घेऊ आम्ही. भाजप नेते अनिल बोंडे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावलाय. संजय राऊतांचा टीआरपी कमी झाल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलंय. संजय राऊतांनी शिवसेनेचं मोठं नुकसान केलं अशी टीकाही त्यांनी केली आहे. ठाकरे सरकारला बदनाम करण्यात त्यांचा हात आहे असं बोंडे म्हणाले. मागच्या 2.5 वर्षाच्या काळात यंत्रणा सुस्तावली होती. दरम्यान नवीन सरकारच्या काळात ही यंत्रणा वेगानं कामाला लागली आहे असं अनिल बोंडे सांगायला विसरले नाहीत. संजय राऊतांनी आतापर्यंत खरं जर पाहिलं तर शिवसेनेचं खूप नुकसान केलेलं आहे आणि मागच्या सरकारला जास्त बदनाम करण्यात, स्वतः मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्यात त्यांचा मोठा हात आहे. आणि आता संजय राऊतचा TRP नाही आहे बरं. जास्त संजय राऊतचं दाखवाल तर तुमच्या चॅनलचं TRP कमी होईल. आणि त्याच्यामुळे संजय राऊत आले की लोक TV बंद करायला लागतात.
आणि म्हणून असंबद्ध बोलणं, ज्याला कोणता बेस नसतो असं बोलणं, लोकांमध्ये दिशाभूल करणं, या सगळ्या गोष्टीचं एकच उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीका केली. उद्धव ठाकरे भेटायचे नाहीत हा आरोप खोटा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांचे दाखले देणाऱ्यांनी सभांमध्ये बॅनरवर बाळासाहेब आणि दिघेंचे फोटोही लावले नव्हते अशी टीका त्यांनी केली आहे. 2 वर्ष करोना काळ गेला. तुम्हालाही माहिती आहे काय तुम्ही अवस्था भोगली असेल इथे बसून. मग त्या काळामध्ये उद्धवजींनी इतकं सुंदर काम केलं. मुंबई वाचवली, लक्षावधी लोकांचे महाराष्ट्रातले प्राण वाचवले. उत्तर प्रदेशसारख्या नद्यातून प्रेतं वाहून जाताना नाही दिसली. आम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये PPE किट अरविंद सावंत घेऊन गेला आणि फिरून आला, फोटो नाही काढले. हो, काढायला पाहिजे होते, आता वाटायला लागलं आम्हाला. उभा महाराष्ट्र शिवसेनेचा पदाधिकारी लोकप्रतिनिधी भयंकर काम करत होते. तुम्ही उत्तर प्रदेशातल्या बिहारमधल्या खासदाराला विचारलं ना, तो सांगेल अरविंद सावंत. आता तुम्ही सांगा की शिवसेनेने एवढी माणसं जोडली, एवढं तुम्ही काम केल्याचे दाखले देत आहे, आता का चाललंय सगळा लोंढा का चाललाय पाठोपाठ? हे बघा, एकच गोष्ट आहे, महत्वाकांक्षा एका माणसाची. त्याला असं वाटलं की मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांना असं वाटलं की आजारपणामध्ये माझ्याकडे येतील, कदाचित हे पुन्हा उभे राहतील की नाही शंका. पण वर्षावर यांना बाहेर उभं केलं, त्यांना भेट नाही मिळाली, तुम्ही 4-5 जण ते एक चौकडी झाली, हे आरोप. मला वाटतं हे सत्य मानता का तुम्ही? आम्ही बाहेर ते आत असायचे ना, आम्ही कधी नाही म्हणालो. मला सांगा ना, कुणाशी बोलायचंय. आता कधी कधी साहेब मातोश्रीवर बैठक लावतात आणि एखाद्याला बोलवतो, जरा आत बोलवलं, बा आम्ही त्यालाच का बोलवलं? अरे त्यालाच का बोलवलं? त्याच्याचं काम आहे, तो त्यांचा अधिकार आहे ना. तुम्ही अधिकारालाच आव्हान देताय ना. तुमच्याची एकट्याशीच प्रत्येक गोष्ट बोलली पाहिजे असं नाही. आणि तुम्ही काय करत होता याची माहिती कळत होती ना. अखंड शिवसेना, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली संघटना, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठीच निर्माण झालेली संघटना, कालांतराने हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिलेली संघटना. आणि ही संघटना 80% समाजकारण, 20% राजकारण करून घेतली. तिचा पाया तिचा, आणि जातपात न पाळणारी. मला ते वाक्य मुद्दामहून तुमच्या माध्यमातून 2 मला हे संस्कार साहेबांच्या स्थापनेच्या वेळचे आहेत. 80% समाजकारण, 20% राजकारण. निवडणुकांपुरतं करणं, नंतर नाही, मग लोकांची सेवा करणं. आणि तो सेवा धर्म आम्ही जिंको हरो काही असो. तुम्ही पहा, 56 वर्ष शिवसेनेची सेवा थांबली आहे का? मग ते रक्तदान असेल, पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे पाईक सांगतात ना, त्यांनाच म्हणतायत ना. पालखीच्या भोयाला जेव्हा वाटतं ना की मीच पालखीत बसलं पाहिजे, तेव्हा तो भोई राहत नाही, लक्षात. पण बाळासाहेबांना मानतायत ना ते. कोण ते मानतात. तुम्ही जरा ठाण्यात अगोदर, मला वाटतं मी अलीकडे 15 दिवस हे सगळं होण्यापूर्वी गेलो होतो, फक्त एकट्याचे फोटो होते. तेव्हा नाही वंदनीय शिवसेनापूर्वांचा फोटो नव्हता, ना आनंद दिघेंचा फोटो होता. स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसं. म्हणून तुम्हाला त्यावेळेचं वाक्य सांगायचंय मला. एक 80% आहे ना, दुसरं सांगितलं जातपात नाही पाळायची. त्यासाठी त्यांचं वाक्य फार ऐतिहासिक आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा आणि मराठी माणसं एक हो, तर तुला न्याय मिळेल असं शिवसेना प्रमुख म्हणायचे. आणि तसे ते वागायचे. म्हणून कुणालाही जात नाही. आरक्षण येईपर्यंत त्यांनी आयुष्यात कुणाला जात नाही विचारली हो. म्हणून तर अगदी मागासवर्गीय माणसांपासनं, दलितांपासनं, सवर्णांतल्या सगळ्या लोकांना संधी देणारा, ज्यांच्या पिढीजात कुणी राजकारणात नव्हतं, अशांना मोठं करणारी संघटना म्हणजे शिवसेना. पाऊस पाण्याविषयीच्या घडामोडींकडे वळूया. बातमी गडचिरोलीतल्या पुराची आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातून वाहणाऱ्या पर्लकोटा या नदीला पूर आलाय. अनेक पुलांवरून त्यामुळे पाणी वाहू लागलंय आणि याचा परिणाम असा की 100हून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्कच तुटलेला आहे. भामरागडमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. काल दिवसभर जरा कालावधीकरता पावसानं उसंत घेतलेली होती. आज पुन्हा मुसळधार पाऊस कोसळू लागलेला आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड आलापल्ली हा मार्ग सुद्धा बंद झालाय. काही दिवसांपूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला, त्यावेळीही पर्लकोटा नदीला पूर आलेला होता.
विदर्भातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदऱ्यामध्ये दमदार पाऊस झालाय, त्यामुळे चिखलदऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळू लागली आहेत. इथला भीमकुंड धबधबा प्रवाहित झालाय. 2000 फुटांवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. पर्यटकांनी तसंच इथल्या निसर्गरम्य वातावरणानं चिखलदऱ्याचं वातावरण फुलून गेलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे सगळे 36 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आलेत. धरणातून 33,755 क्युसेक विसर्ग तापी नदीमध्ये केला जातोय. रविवार असल्यानं हतनूर धरण क्षेत्रात शेकडो पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी तर धरण परिसरात पर्यटक आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढतानाही आढळले. तर चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरण 92% भरले, त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील नागरिकांनी नदीत उतरू नये, जाऊ नये, गुरंढोरं नदीजवळ नेऊ नयेत अशा सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर आजही लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेच आहे. टायगर पॉइंट या मार्गावर असलेल्या सहारा चौकीजवळ लोणावळा पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. यावेळी टायगर पॉइंटला जाणाऱ्या मार्गावर शुकशुकाट दिसून आल्या, तर जिल्हाधिकाऱ्यांचा पुढचा आदेश येईपर्यंत ही पर्यटन स्थळांवरची बंदी कायम असणार आहे. लोणावळ्यातील सहारा चौकीपाशी आज दुसऱ्या दिवशीही पोलिसांची कडक तपासणी इथं सुरू आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीने येथे लोणावळा शहर पोलिसांनी कडक तपासणी केलेली आहे. आज जर पाहायला गेलं तर रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये लोणावळ्यामध्ये पर्यटक दाखल होतात, परंतु अजूनही काही पर्यटकांना याबाबत माहिती नाही आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पर्यटन बंदी लावलेली आहे. परंतु ज्या पर्यटकांकडं परवाना आहे हॉटेलचा वगैरे किंवा ज्यांनी बुकिंग केली अशा लोकांना इथं पाठवल्या जात आहे. परंतु जर जसं पाहायला गेलं तर कालपासूनच इथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आलेले आपल्याला दिसून येत आहेत. जर आपण या साईडला पाहिलं तर इथं हा पाहू शकता रस्ता तुम्ही, हा रस्ता पूर्णपणे शांत दिसतोय. कारण लोणावळ्यामध्ये शनिवार रविवारी हा रस्ता तुडुंब भरलेला असतो, कारण हा रस्ता संपूर्ण बोशी डॅम आणि टायगर पॉईंटला जाणार असतो. त्या रस्त्याच्याच पॉईंटला आता येथे पोलिसांनी ही कडक मोहीम सुरू केलेली आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा. मावळातील इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या कुंडमाळ्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे. पर्यटनस्थळी बंदी असूनही कुंडमळ्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. 4 दिवसांपूर्वी याच कुंडमळ्यात फिरायला आलेली एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडली होती. तरीही पर्यटकांना याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रकार अजूनही इथे सुरू आहेत आणि प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढते आहे. आम्ही पर्यटकांना पाण्यात न जावं म्हणून तिथं रशी बांधलेल्या आहेत, दोऱ्या बांधलेल्या आहेत, किंवा त्या दोऱ्यांच्या पलीकडे जाऊ नका, तिथून पुढे घसरड आहे, निसरड आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या आतमध्येच राहा. पण पर्यटक त्यालाही न जुमानता त्याच्या पलीकडे जातात, तर स्वतःचा जीव धोक्यात घालून सेल्फी काढतात, फोटोज काढतात. हे पर्यटकांनी टाळलं पाहिजे. खेडमधील रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा आणि पर्यटकांकरता प्रमुख आकर्षण असलेला रघुवीर घाट 2 महिन्यांकरता पर्यटन आणि वर्षा सहलींसाठी हा रघुवीर घाट बंद ठेवण्यात आलाय. रघुवीर घाट या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. उंचावरून कोसळणारे धबधबे आणि नयनरम्य परिसर पाहण्याकरता लोक नेहमीच इथं गर्दी करतात. मात्र हा घाट धोकादायक झाल्यानं पर्यटकांना आता या घाटात जाता येणार नाहीये. घाटाच्या मुख्य रस्त्यावर खेड पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे. रघुवीर घाट हा सातारा व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा घाट असून त्या ठिकाणी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळत असते. सध्या काही ठिकाणी घाटातला रस्ता देखील खचलेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता प्रशासनाने सदरचा घाट हा वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे वाहतूक बंदचा आदेश जारी करण्यात आलेला असून ही वाहतूक पुढील 2 महिन्यांसाठी बंद करण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीपाची 64% पेरणी झाली आहे. यात कापूस, सोयाबीन, धान या पिकांचा समावेश आहे.
सतत सुरू असलेला पाऊस कापूस आणि सोयाबीन पिकासाठी मारक ठरलाय, तर मुसळधार पावसामुळे शेतजमीन पाण्याखाली गेली असून कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात 11,000 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसलाय। या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 6 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। त्याच्यामुळे शहराच्याही विविध भागात पाणी शिरलेलं आहे आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात शेतीचेही नुकसान झालेलं आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार 64% पेरण्या झालेल्या आहेत आणि जवळपास निम्म्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे। आणि आपण बघू शकता या पावसामध्ये जी शेतीची जी अवस्था आहे ते पूर्ण शेत हे पाण्याखाली गेलेलं आहे। जवळपास 11,000 हेक्टर शेत जे आहेत त्याचं नुकसान सध्या कृषी विभागाने सांगितलेलं आहे। आणि यासोबतच आपल्यासोबत शेतकरी आहेत। नेमका हे जे करताना जे खर्च लागलं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, काय परिस्थिती आहे, काय मागणी आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊन या। दादा, आपण आपल्या शेतीचं किती नुकसान झालं, किती एकर शेती होती आणि काय पेरलं होतं? माझ्याकडे 7 एकर शेती आहे, तर ते नुकसान 100% झालं आहे माझ्याकडे। काहीच असं उरलं काहीच नाही आहे, कारण की टोटल शेती पाण्याखाली आहे। आणि आत्ता माझ्या शेतीमध्ये आहे, लोकांच्या शेतीमध्ये गुडघाभर पाणी आहे, तर माझ्या शेतीमध्ये कंबरभर पाणी आहे, त्यामुळे नुकसान भरपूर झालं आहे। आता मागणी हेच आहे का सरकारनं काही ना काही प्रोत्साहन द्यावं आणि परत आम्हाला उभं व्हायसाठी हातभार लावावं थोडा। आणि काय आहे तर सरकारकडून जे सर्वे वगैरे होतात ते लवकरात लवकर करून आम्हाला थोडासा प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर देण्याची कृपा करावी, बाकी काही नाही। नेमकं किती खर्च आला साधारण शेतीमध्ये? कर्ज घेतलं होतं, काय कशी परिस्थिती? हो, शेती उभी करताना कसं आहे, शेतकऱ्यांकडे महसूल नसतो, पैसा नसतो, आर्थिकदृष्ट्या कमजोर असतो शेतकरी, तर त्याला कुठं ना कुठून सावकाराकडून किंवा कोणत्या बँकेकडनं कर्ज घ्यावंच लागते। त्याचप्रकारे मी पण एका बँकेतून घेतलं आहे, तर त्या बँकेचं माझ्यावर आहे 3-3.5 लाखाचं लोन आहे। ते लोन उचलून मी शेती उभारणी केली होती, पण आता या 10 दिवसाच्या पावसाने शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे। बळीराजा संकटात आहे आणि नवीन सरकारकडून आता अपेक्षा आहे की सरकारने त्यांची मदत करावी। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, 4वट, चंद्रपूर। एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे। गेल्या 24 तासात 282 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय। 8 दिवसांपूर्वी 500च्या पुढे असलेली दैनंदिन रुग्णसंख्या ही गेल्या आठवड्याभरात निम्म्यानं कमी झाल्याचं समोर आलंय। येत्या काळात कोरोना साथीच्या आणखी लाटा येणार असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सर्व देशांना दिलाय। कोरोनाच्या नव्या विषाणूंचा संसर्ग अधिक असेल तसंच बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं। कोरोनाची तीव्रता आटोक्यात आल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरही त्याचा परिणाम दिसून येतोय। राज्यातील तब्बल 5,14,00,000 नागरिकांनी कोरोना लसीच्या बूस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे। यामध्ये 7,29,323 आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। यवतमाळच्या बेमळा धरण प्रकल्पात पोहायला गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागलाय। सचिन बडोद असं या तरुणाचं नाव असून सांडव्याच्या पाण्यात बुडतानाचा त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झालाय। गोदावरी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे आंध्र प्रदेशातील 6 जिल्ह्यातील 20 लाखांहून अधिक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। राजमहेंद्रवरम जवळील डोवलेश्वरम येथील सर आर्थर कॉटन धरणातील पाण्याची पातळी शनिवारी रात्री 25.60 लाख क्युसेकनं ओलांडली आहे। त्यामुळे ऑगस्ट 2006 मध्ये धरणातील पाण्याची पातळी इतकी वाढ झाली होती। गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात मुबलक पाणीसाठा असून तो आता 78.63% झालाय। 7ही जलाशयात मिळून सध्या 11,38,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा झालाय। त्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे।
मुसळधार पावसामुळे जळगावच्या 40 गावातील गिरणा धरण 91.90% भरलाय. धरणातून गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात पुन्हा एकदा पहाटे दरड कोसळली आहे. त्यामुळे काही काळापासून वाहतूक पूर्णतः बंद आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ही दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी गुरुवारी देखील घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमुळे अपघात तसंच वाहतूक कोंडी हे आता नेहमीचंच झालंय. न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्रातील खड्ड्यांविरोधात मोहीम राबवल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं यावर तोडगा काढण्याकरता एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट. पावसाळ्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरातल्या अनेक रस्त्यांना खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसंच खड्ड्यांमुळे दुचाकी स्लिप होणे, चारचाकी उलटणे असे अपघातही वाढलेत. दरवर्षी MMR रिजनमधल्या चालकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यावर्षी तर पुष्पालाही खड्ड्यात पाडलं. पण तक्रारी वाढल्या की तात्पुरती मलमपट्टी होते आणि पुन्हा पहिले पाढे 55. अरे भरपूर गाडी डॅमेज होती मॅडम. सगळं इकडे खड्ड्यामध्ये सगळं इकडे डॅमेज वगैरे होतं. टायर पंक्चर हे ते आम्हाला भरपूर परेशानी येतात. आता जर तुम्ही लोकांनी जर हे आपले न्यूजवाले रिपोर्टर लोकांनी इकडे काय नाही करतात, हे लोक काय करतच नाही. रेल्वेवाले म्हणतात का यांची कॉर्पोरेटरची जागा आणि कॉर्पोरेटरवाले बोलतात की रेल्वेची जागा आहे. ते याच्यामध्ये आमचे ड्रायव्हर लोकांचं मरण होतं. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बैठक घेतली आणि त्यात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. खड्डे बुजवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना होणार आहे. यंत्रणा 24 तास खड्डे बुजवण्याचं काम करणार. पथकात 2 उच्चपदस्थ अधिकारी असतील. MMRDA आणि MSRDC अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. कोणत्याही यंत्रणेच्या अधिपत्याखालील खड्डे असोत तेही यंत्रणा तात्काळ बुजवेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. मैंने कहा है कि अभी इसके आगे कोई भी वहाँ पर खड्डा जो है नहीं रहेगा. संबंधित जो यंत्रणा है उसने डे नाइट 24/7 काम करना है. विशेष रूप से PWD और MMRDA को मैंने कहा है रेडी मिक्स कंक्रीट डालकर वो खड्डे को बुझाओ ताकि बारिश तक पूरा होने तक खड्डा नहीं गिरेगा और लोगों को तकलीफ नहीं होगी. खड्ड्यांविरोधात न्यूज 18 लोकमतनं मोहीम राबवली होती. महाराष्ट्रातले खड्डे, त्यामुळे निर्माण झालेले स्थानिक प्रश्न या विरोधात आवाज उठवला होता. तो आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानापर्यंत पोहोचला. सरकार स्थापन झाल्यावर याची तातडीनं शिंदे यांनी दखल घेतली आणि खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेत. येत्या काही दिवसात चालकांना खड्डेमुक्त रस्ते दिसतील अशी अपेक्षा करूया. उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. यानंतर एक्सक्लुझिव्हली संजय शिरसाट यांच्याशी न्यूज 18 लोकमतनं संवाद साधला. तो विशेष कार्यक्रम आपण बघणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आरेत मेट्रो कारशेड वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झालेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या वादात उडी घेत पर्यावरणवाद्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. दरम्यान आज पुन्हा पर्यावरणवादी आरे परिसरात निषेध आंदोलन करणार आहेत. कुलाबा वांद्रे सिब्ज मेट्रो 3 प्रकल्पातील पहिली मेट्रो आंध्र प्रदेशातून ऑगस्टमध्ये मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो मुंबईत येण्यास विलंब झाल्यानं मेट्रो 3ची चाचणी रखडली आहे. आता ऑगस्टमध्ये मेट्रो येणार असल्यानं चाचणीचा मार्ग मोकळा होणार आहे.